नमस्कार होम बॉयचं तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय चंदेरी किल्ल्याला आणि त्या चंदेरी किल्ल्याला दोन रस्ते आहेत, एक आहे बदलापूर वरून आणि एक आहे पनवेल वरून. तर आम्ही बदलापूर वरून चाललोय, तिकडे जाऊन आम्ही मस्त आता सकाळी निघालोय. किती वाजले? 5:30-6 वाजले. तर ऍक्च्युअली आम्ही बाईकने जाणार होतो. मी सगळी तयारी करून आलो, मी हेल्मेट वगैरे घातलाय, ग्लव्स वगैरे घातले, जॅकेट वगैरे मस्त घालून मी आलो खाली. आणि खाली येऊन बघतोय काय, हा सोहमने गाडी काढलेली होती ऑलरेडी. आणि मग आता गाडीने निघालो, तर आता ऑलमोस्ट वाशी पोहोचलोय. तर पुढचा ब्लॉग तसा करत जाऊ. आणि चंदेरी किल्ला तसा डिफिकल्ट आहे असं मी ऐकलंय, तर आता पुढे बघू एक्झॅक्ट कसा हा किल्ला निघतोय, तर भेटू. तर आता आपण पोहोचलोय अंबरनाथ जवळ, म्हणजे नेवाळी फाट्याच्या थोडं पुढे आलोय. थोड्याच वेळात आपण लवकरच म्हणजे बदलापूरला पोहोचून जाऊ, जिथे आपला फार्म हाऊस आहे. आणि पेट्रोल भरायला थांबलोय, मागे पेट्रोल पंप आहे, गाडी थांबली, जरा पेट्रोल भरायला थांबलोय आम्ही. तर पेट्रोल वगैरे भरलंय, तर जरा फ्रेश होऊ आणि मग इथून निघू. आणि मग आमचा पुढचा प्लॅन असा असणार की आम्ही आधी फार्म हाऊसवर जाणार, तिकडे जरा बॅग वगैरे ठेवणार आणि जे गरजेचं सामान आहे तेच बॅग मध्ये टाकून मग तिकडून किल्ल्याकडे जाणार आहे. कारण मग फार्म हाऊसहून जवळच आहे, गेस 15-20 मिनिटं बाय रोड आहे. कारण डिस्टन्स कमी आहे, बट रस्ता तसा थोडा खराब आहे, त्यामुळे मग ते बाय रोड 15-20 मिनिटं लागतील. आणि मग तिकडून आम्ही किल्ला सुरू करू सर करायला. चला भेटूया. तर गाडी थांबायचं मी तुम्हाला एक कारण सांगितलं, फ्रेश वगैरे होतात, पेट्रोल भरतात, पण मेन कारण हेच आहे. हा बघा, हा सोहम अगरी मारून आलाय मस्त. ह्याच्यासाठी गाडी थांबलेली. स्टोरी सांगेल ना वाटली. काय झाला? काय आला? काय ना यो व्हॉट्सअप. तर आता आपण मध्ये आलोय, बदलापूर ऑलमोस्ट पोहोचलोय, मध्ये आलोय. पण फार्म हाऊस 10 मिनिटावर आहे. पण इथून भाई माहोल मस्त आहे, वेदर पण कमाल थंड आहे. आणि तोंडातून धूर येतोय, तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही, तोंडातून धूर येतोय भाई. मस्त आपला कमाल वेदर आहे, थंडी पण यार वन साइड थंडी आहे भाई. चष्मा पण टाइमवर पडलाय. आपण पोहोचलोय आपल्या फार्म हाऊसवर. इथे मागे 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 मग हा इथे मागे फार्म हाऊस आहे. आणि इथे आता आम्ही थोडं रेस्ट करू, थोडं चिल करू, थोडं म्हणजे एकदम पण थोडं जास्त, थोडं एकदम पण थोडं म्हणजे जास्त पण नाही, थोडं पण नाही, मधल्या काहीतरी करू. आणि मग इथून आम्ही जाऊ आमचा चंदेरीचा ट्रेक करायला. ऊन पण मस्त तोंडावर येते, माहोल पण कडक आहे भाई. सगळं शांत बसलो तर बघा पक्ष्यांचा आवाज येईल. आला मस्त. तर फ्रेश वगैरे होऊन आणि सगळं तयारी करून कपडे वगैरे चेंज करून आम्ही आता फार्म हाऊसहून निघालो आणि आम्ही चंदेरीकडे चाललोय. तर इथून जाऊ बघा, सेटअप वगैरे मस्त केलाय, गोप्रो असणार आहे, नंतर हेड माउंट पण येणार आहे, हेडवाले पण शॉर्ट्स असणार आहे. तिथे बघू. जर मी जास्त व्हिडिओ नाही काढत, मागे फोटोसाठी थांबले, तर मी आधी ते करतो. आपण ट्रेक करायला सुरुवात केली आहे, बऱ्यापैकी पोहोचलोय आपण. बेसवरून थोडं वर, जास्त नाही. गावातला दादा आहे आपल्यासोबत, तो आपल्याला स्टार्टिंगचा थोडा रस्ता दाखवतोय. तर त्यांच्याकडून हे पण आम्हाला ऐकायला मिळालं की त्यांनी महाराजांची मूर्ती आहे 100 किलोची, ती गडाच्या वरपर्यंत चढवली आहे. तर कमाल. आता आम्ही तिकडून सुरुवात करू, त्यांनी इथपर्यंत आम्हाला रस्ता दाखवला आहे, ह्याच्यापुढून आम्ही सुरुवात करू. तर आपला गावातला दादा आहे, त्यांनी आपल्याला अर्धा रस्ता दाखवला आहे. अर्धा म्हणजे एकदम अर्धा नाही, स्टार्टिंगचे एक बेसचा नीट रस्ता. तिकडून माझा पुढे आपला रस्ता शोधायचा आहे. सगळे मागे आहेत, दिसतात हो, एक एक करून फ्रेममध्ये येत आहेत. तर पुढचा पण रस्ता बघू. आणि मस्त ॲक्शन कॅमेराचा सेटअप आहे. नंतर हेड माउंट पण येईल, का जिथे हेड माउंटची गरज आहे तिकडे हेड माउंट लावीन, जिकडे ह्याची गरज आहे तिकडे हे लावीन. जास्त मी ब्लॉगमध्ये बोलणार नाही, कारण ट्रेक पण करायचं आहे, लांब ट्रेक आहे, बोलताना ट्रेक दमायला होणार म्हणून. पण इम्पॉर्टंट सगळं नक्की दाखवेन. इथे स्पायडरचा वेब सीझन चालू आहे, थंडीत मग स्पायडर्स वेब टाकतात खूप सारे, कारण इथे बऱ्याच जागेवर हे बघा, इथे बऱ्याच जागेवर वेब्स आहेत. तर मी येतो त्यांना प्रेफर करेन, झाडाला वगैरे पण हे चालताना सोबत लागतात हाताला, तर येतात त्यांना मी प्रेफर करीन की तुम्ही सेफ साईड फुल स्लीव्स घाला, बेटर राहील ते. काय कमाल पर्वतरांग आहे बघा इथे. बघा हे एक आहे, आता मला यांची नावं नाही माहिती, आपण एक शोधू. हे बहुतेक म्हैसमाळ आहे आणि हा चंदेरी आहे. आणि हे बाजूला अजून काय ते नाही, मला वर गेल्यावर एक गुगल मॅप्स उघडू आणि मग अंदाज घेऊ. मी ॲज युजल प्रत्येक ट्रेकप्रमाणे स्टार्टिंगला जे मी चूक करतो की भलत्याच किल्ला दाखवतो, ते मी परत केलं आहे आता.
तर मगाशी जो मी टोक दाखवला तो चंदेरी नव्हता. त्या बाजूला मी जे बोललो की अरे हे काहीतरी वेगळं दिसतं, इथे गेलं पाहिजे, ते चंदेरी होता. म्हणजे जायचा विचार तर मी ठेवलेला मनात. हा वाला हा चंदेरी आहे मागे, आणि हा बघा आला चंदेरी पोरगा. हॅलो गाईस, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तर मागे आहे आपला चंदेरी फोर्ट. आपण बऱ्यापैकी हाफ वे पोचलेलो आहे. फ्लॅट इथे थोडा सरफेस आहे, इथे या साईडला म्हैसमाळ वगैरे आहे ते सर्व. आणि इथून आम्ही अजून ब्रेक नाही घेतलाय प्रॉपर मोठावाला, थोडाफार काहीतरी व्हिडिओ किंवा शॉर्टसाठी जे पण घेतलं असेल ते. ट्रेक खूप ॲडव्हेंचरस असणार आहे. चंदेरीबद्दल खूप ऐकून आहे, तिकडे बरेच लोकांचे मस्त मस्त एक्सपिरियन्स आहेत. काही लोकांनी मध्येच अबॉर्ट केलंय, तर आपण सक्सेसफुली करणार आहे एवढं तर मला माझ्या टीमवर विश्वास आहे. माझ्यासोबत अपूर्व आहे, त्यासोबत विनीत आहे, विनीतचा मित्र आहे वेदांत आहे, आणि त्या सोहम आहे जो शूट करतो, आणि मी स्वतः आहे सोबत. करायचं आहे कम्प्लीट. तर खूप मस्त ट्रेक आहे, म्हणजे खूप व्हिडिओज बघितलेत. हा इथे कॅमेरा आहे, तो थोड्या वेळाने इथे सुद्धा येऊ शकतो, कारण हेड माउंट लावणं बेटर एक अँगल भेटेल, जो आपण चांगले जिकडे पॅचेस आहेत मस्त मस्त तिकडे शूट करू. बाकीचं सर्व मस्त होणारच आहे, मला माहिती आहे. तुम्ही पण बघत राहा व्हिडिओ. चला भेटू. इथे आत्ताच एक रसल वायपर होता. रसल वायपर म्हणजे आपला घोणस, तो विषारी जातीतला साप आहे, आणि तो मला शूट नाही करता आला. तो इथे होता, मिस झाला आमच्या एवढं. नाही भाई स्क्रीन वर काय चमकते, डेंजर. ऊन बघ कसलं आलेलं, लागतंय भाई घामात तेवढा. इथे जे मी आता बऱ्यापैकी चंदेरीचा मेन जो क्लाइंब आहे, जिकडून स्टीप सुरू होतो, त्याच्या बेसला आलोय. आणि हा बघा इथून सुरू होतं आता क्लाइंब बघा, कमाल. आणि मेन किस्सा असा आहे की मी रस्ता शोधतोय आता. अब तो कारवा की तलाश आहे मित्रा. इथे जेन्युअनली रॉक पॅचेस आहेत का? हे ये सोम आहे पुढे. तर एक पॉइंट फक्त हा बघून घ्या, आजूबाजूचा एरिया तुम्हाला उपयोगी पडेल जे पण चंदेरीला येत आहेत. तर तुम्ही इथून मागे हा चंदेरी किल्ला दिसतो ह्या गॅपमधून, तर त्याच्यात समोर हा दगड आहे. या दगडावर इथे ॲरोवाला मार्क आहे, त्याच्याने जायचं. इथे जो माझ्या मागे रस्ता आहे तिकडून जायचं नाही, ती वाट नाही आहे. इथे ॲरो आहे, हा बघा हा ॲरो आहे. इथे रिबन सुद्धा बांधली आहे, तर ह्या रस्त्याने जायचं आहे, ह्या वाटेने जायचं नाही आहे. हा इथून पुढं तसं येतोय का, कमाल रस्ता आहे मस्त. पावसाळ्यात तर मजा येत असणार इथे यार, कमाल. दमालं होतं खूप, बट एकदम मस्त कमाल रस्ता आहे. मध्ये सावली आहे. स्टार्टिंगला त्यातलं बरंच ऊन होतं, बट पुढे जंगल आहे त्यामुळे सावली आहे, त्यामुळे तसं कमी दमायला होतं आहे. बट तरी स्टॅमिना खूप लागतो या ट्रेकला. समोर हा टेक्स्चर बघा दगडांचा, काय कमाल बनलाय. मस्त टेक्स्चर बनलाय, आणि तिथून पाणी पण वाहत आहे. इथे छोटंसं आहे, तर इथे पाणी वाहत आहे म्हणजे वर पण असणार, कारण मग इथून बऱ्याच जागांवरून वाहत येते पाणी, तर पाण्याचा सोर्स वर नक्कीच असेल. आता आम्ही मध्ये आलोय, पाण्याचा झरा इथे. आणि तिथे त्यांनी एक मशीन आणलंय TDS वाला. TDS म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड्स असतात पाण्यामधले. जोरात बोल. टोटल डिझॉल्व सॉलिड्स असतात. ह्याचा 86 आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट टू बिस्लेरीचं जे पाणी असतं ना, मिनरल वॉटर, सेम त्या TDSचं आहे. ते पाणी खूप प्युअर आहे. ऍक्च्युली स्प्रिंग वॉटर आहे, त्यामुळे खूप प्युअर पाणी. म्हणजे जे लोक गंदू वॉटर शी त्यांना सांगतो हे बिस्लेरी सारखंच पाणी आहे, किंवा बिस्लेरी पेक्षा चांगलं. आता मशीनने बाई प्रूव्ह केलंय. प्लास्टिक इव्हन आपलं मुंबईचं BMCचं पाणी असतं ना, त्याचा 55 to 60 TDS असतो. 80 लोक प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पितात, आणि त्यांना असं वाटतं ना की आम्ही खूप हायजेनिक पाणी पितोय पैसे देऊन, आणि हे काय तुम्ही असं शी करताय, कसं हे पाणी तुम्ही घेताय उघड्यावरचं आणि पिताय. तर त्यांच्यासाठी सांगतो, नॅचरल पाणी सगळ्यात प्युअर असतं प्यायला. हे बघा हा गायला बसलाय. ये कोणचा पोकेमॉन है? ये है हागेमॉन. यो व्हॉट्स अप. हा मधला पॅच आहे, हा माझ्या एक मागे पॅच आहे, आणि हा मागे दुसरा पार्ट डोंगराचा, तिथं आपण जाणार नाहीये. बट येस दमलेलो आहे, आवाजात थोडा बेस वाढलाय. सन बऱ्यापैकी मध्येच आलाय, लवकरच सनसेट होईल. आम्ही पोचेपर्यंत सुरुवात होईल सनसेटची असं आम्हाला वाटतंय. तर सुरू करू आपण, कारण आम्ही खूप रमेशमध्ये चाललोय.
तुझ्या हिशोबाने चाल. माझ्या डोक्यात आलं की मी काढतोय. असं काही ठरवलं नाही. ठरवत नको काढू. तुला काय वाटलं काय चांगलं आहे थोडं तुझ्या नजरेत तुला वाटलं की हा पॅच तू पण काढू शकतो. बट तू कसं पण ते होतं तुझ्याकडे होतं ना. लेफ्ट साईडला बोल. लेफ्ट साईडला तर आता आम्ही बऱ्यापैकी वर आलोय. माझ्या मागे हा चंदेरी किल्ला आहे. आम्ही ह्या रस्त्याने आलोय. तर हा आपला कुठलं गाव होतं? चिंचवली. जर जिकडून आपला बेस विलेज बदलापूर कडून, तर बदलापूर कडून चिंचवली मार्गाने आलोय. आणि हा जो मागे रस्ता आहे तो आम्हाला असं वाटतं की पनवेल कडून जो येतो माळडुंगे गावातून जो रस्ता येतो तर तो इकडून येत असावा असं आम्हाला वाटतं. कारण हा चंदेरी किल्ला इथे मागेच आहे आणि इथे 2 रस्ते. माझ्या मागे अजून एक वाट जाते, ती बहुतेक म्हैसमाळला जाते. नक्की नाही माहिती, बट हा तर आमचा गॅरंटी जिकडून आम्ही आलोय. आणि हा पनवेलचा हा ह्याचे पण जास्त चान्सेस आहेत. तर आपण आता वर चढायला घेऊ डायरेक्ट. कुठून आहे चढायला? कसला भारी दिसेल रे सनसेटला. अरे हा गाडेश्वर आहे सोहम. मग एवढसा गाडेश्वर आहे. मग त्याचा सब पार्ट असेल. व्हिडिओ काढशील का बाबा? हे चढताना बोल. एकच फक्त बस आमची जोडली बऱ्यापैकी वर आलोय पण अजून पूर्ण वर आलो नाहीये. माझ्या मागे 85% कव्हर केलाय. हा 85% झाला असेल. पण हा जो मेन मागे पार्ट आहे तोच मेन आहे. हा माझ्या मागे हे पनवेलवाला साईड आहे सगळं. मला कॅमेऱ्यात कसं दिसतंय मला आयडिया नाही, कारण बरंच ऊन आहे. इथे समोर म्हैसमाळवाला पार्ट आहे आणि या साईडला परत बदलापूर वगैरे आहे जिकडून आम्ही आलो. ह्या एरियातून आलोय कुठून तरी आलोय आम्ही चालत. अर्धा म्हणजे तुम्ही मधला पॅच दाखवला तिथून आम्ही पुढे चालत आलो. पण आता थोडा रस्ता पुढे चालल्यावर आम्हाला कळतंय की अरे आम्ही त्या रस्ता चुकलोय. तर आता परत चला मागे आणि तिकडून दुसरा रस्ता होता तो घेऊन चला. बोलताना भाई मी बरेच फंबल टाकतोय. खूप काय काय होतंय कारण बॉडीतून प्राण संपलेत मित्रांनो. संपतंय. समोर आहे आपला हा चंदेरी दुर्ग जो ह्या डोंगर कपाऱ्यात कोरलेला आहे. आणि इथे बरेच आपले सह्याद्रीचे बरेच डोंगर आणि किल्ले आहेत. आणि हे पनवेलवाली साईड, इथून पुढे पनवेल वगैरे ती साईड आहे. मागच्या साईडला बदलापूर आहे. तर माझ्या मागे आहे हे चांदेरेश्वर शिव मंदिर चंदेरी गडावरचं. आणि आत बरेच लोक इथे रात्री कॅम्प वगैरे करतात इथे. त्यामुळे भांडी आणि सगळं थोडंफार चूल वगैरे पेटवलेली पण दिसते. आणि इथून मागे आता पुढे उरलेला आपला ट्रेक सुरू होत आहे, तो करू. तुझ्या हिशोबाने हात बीत नाही देऊ शकत भावा. हात दिला तर एकमेकांची साथ होऊन आपण आपापसात हळू हे काठी उजवीकडे टेकवानी. अरे इथे आहे नाही, मला माती समजली. मी येतो, पकड. मागच्याला वरून जायचंय ना, चल. मग मी चलतोय वरून. हे घेऊन जा. ते पुढे पण चल, रस्ता अजून तुला दाखवायचा आहे. चल. पुढे ते लोक तिकडून आले असतील तर सोम त्या मार्गे खालून. हाच मार्ग आहे रे जायला. तिकडून वरतून चढले असतील तर. अरे हा का मार्ग पायवाट ठीक आहे. तिथून खाली कसं जाणार त्या पायवाट? ते बसून असं होतं. नको तिकडे वाया घालवली. माझी भरती आहे चालू आहे. टाचू गेला जरा पाणी गेलं की परत आपण कडक पाणी पाहिजे. पाणी इम्पॉर्टंट आहे.
अजून एक छोटी बॉटल आहे, लास्ट ठेवली आहे मी ती. इमर्जन्सी बॉटल आहे ती, त्याच्यातूनच जो खूप इमर्जन्सी बॉटल आहे. काल त्या टोपात भरलेलं ना ते आपण घ्यायला पाहिजे तसं. इथे आलो आपण मंदिरापासून थोडं पुढे की इथे एक वर वाट जाते आणि एक खालून वाट जाते. तर वरची वाट आहे ती घ्यायची नाहीये, ती पुढे जाऊन एंड होते. खालची वाट आहे ती आपल्याला घ्यायची, तर तिकडून जाऊ आपण. उतरेबल आहेत. चला रस्ता मिळालाय. अपूर्व बघाशी व्हिडिओत बोलते बरोबर होता. हा काय नाहीये. चला काय त्या रोडने जायचं थोडं लेफ्ट. अडकव पाय तेच करतोय. तिथे अडकव पुढे तिथे ना. हे व्हिडिओ पाहिजे आरामात. थरारक असा ट्रेक किल्ले चंदेरी. आता एक पायवाट मिळाला आपल्याला आणि आपले गडी येतात. चला करू स्नॅपचॅट का स्ट्रिक्ट मेंटेन काम करते. मित्रांनो, लाईफ आहे ना कशी पण किती पण असू दे, वाट शोधली की मिळते. आणि सोबत वाट दाखवणारे असले ना असे मित्र की ज्यांना आपल्या वर गेलेलं महत्त्वाचं आहे, तर मग रस्ता कसाही मिळतो. तुमच्या लाईफमध्ये नसेल ती तुमची चूक आहे, तुम्ही पण चांगले बना. मग नाही ठीक आहे, हे काढून नाही पाहिजे तर हे बघ तेच करतोय. दगड असेल ना भाई काही नाही वाटत. ग्रेव्हल वगैरे वाला शॉट आहे ना, हा तो भाई जरा हानिकारक आहे. पाय ठेवला आहे का रे कुठे? तिथेच लॉक कर, तिथेच लॉक कर. सरळ गेला असतास ना. चालला व्यवस्थित. किकचा वापर कर मस्त. मा कसम खतरनाक पॅच वन मोर. येशील ना इथनं काय रे? आयफोन हे घे. टिक नको अपूर्वा लागेल ना मला लागणार. पटीन सगळं माशी तिकडून कुठून लागणार. मा दगडांवर ग्रीप भेटते. आरामात येऊ शकता इथनं आरामात. पॅनिक करू नका, खाली बघू नका, मी रस्ता बघा. आम्ही जो मागे पॅच केला तुम्ही इथे दिसते, तुम्हाला काहीच नाही कळणार आम्ही कुठून आलोय, पण आम्ही तिथून आलोय. तो दाखवतो. हे बघा इथून आलोय. आता बाकी तुमचं तुम्ही शोधा आम्ही कुठून आलोय. हे घ्या वाईड अँगल लावला, शोधा कुठून येत आहे ते. अच्छा बाई ना आलो बघ असे. हे बघ काय ते थांबले मागे. हा तो असा उतरून आलो भासून. हाच आहे ना हा पॅच. हे भावा दिसतंय तुला? हा माहिती. हा तो काय कॅमेरामुळे हे गेलेला आहे. अजून इथून किती वर आहे? 15-20 मिनिटं. 1 तास. अर्धा तास.
आम्ही खूप थांबत आलोय. साप घोनसच्या वेळी होतो ना, ते थांबले मागे थांबले तिथेच. मंदिर नाही, ते नाही येत थांबले. रस्ताच मिळत नव्हता. ते लोक बोलले आम्ही आराम करतो, तुम्ही आम्ही हा वरचा पॅच आहे ना तिथनं आलो. इथे खाली उतरायला आम्हाला मिळतच नव्हतं. इथे खाली उतरतात ना, डोंगराच्या बाजूने आला हा खालून आलो शोधत. आम्हाला तो मिळतच नव्हता. हा 4 वेळा आम्ही चेक केलं येऊन तुम्ही 5-6 जण होते. हा आम्हाला नाही दिसले. ते इथे आलेले. आम्ही पहिले त्या बाजूला गेलो डोंगराच्या. गेलेत वरती. इथे आलो तेव्हा ते गेले. हो हो. तिथं आहे ना कुंड आहे आतमध्ये. इथेच मंदिरामध्ये कुंड आहे, मंदिरामध्ये बाजूला येतो पण हा खूप शेवाळ झालेलं होतं. बघितला तुम्ही? हा पाणी लिहिले ना पण नाही लिहिलंय, पण आम्ही बघून आलो पूर्ण शेवाळ झालेलं होतं. साईडला वगैरे केलं तुम्ही आज थोडं कोण फोन केलं पण एवढं काय हे नाही वाटलं. चलो हॅलो चालेल, चला धन्यवाद. हॅलो मी पाहतो मग उतरा खाली. अजून काय? हा मग जावा तुम्ही. मग खालीच उतरा गावात. आम्हाला वेळ लागेल आता. वरती चढायला 1 तास, मग उतरायला तेवढाच वेळ. उतरायला पण जास्त वेळ. मग ह्यांच्या बॅगा नाही घेऊन जाऊ शकत काय? बघा जड असतील तर राहू दे. थांबा नाही तर. आता वाजले 4 वाजायला आलेत बघ. हा आता चढू देशील तर ना. त्याला बोल कमी बोल. हो आम्ही येऊ पटपट. चढतोय. लाल लाईट चालू झाली. सोहम तोच रस्ता. चल वर डिसेंट रस. लाईट चालू आहे का बघ भावा. त्याला फोन द्या. आता मी करून येतो, तुम्ही थांबा पाहिजे जर. पटकन डोळ्यासमोर गोरखगड आठवते हलका हलका. तर तो पण असाच आहे. कुठून रस्ता आहे? इथून रस्ता आहे. माझ्या चेहऱ्याची हालत बघून तुम्हाला कळत आहे किती दमलो आम्ही. हे मागे पाण्याचा टाका आहे, आधी पिण्यासाठी आहे का आम्ही चेक करू. हळू सोहम. तर आपण फायनली टॉपला पोहोचलेलो आहे. आणि हे बघा मागे व्ह्यू इथून पूर्ण सपाटच्या सपाट हा किल्ला आहे. आणि इथून मग पुढे पुढे जायचा रस्ता लांबच्या लांब आहे तसा, पण इथून व्ह्यू पण मस्त मी दाखवतो. असावा सुंदर सह्याद्रीचा किल्ला, चंदेरी चंदेरी डेंजर हाय चांगला. हे देऊ का आता? नको
नको. इमर्जन्सी आलास ना. येस सर 2 bags full. काय पॅच आहे बघ ना हा पण. हे बंद झालं. तर आपण पोहोचलेलो एकदम मेन पॉइंटवर जिकडे आपल्या महाराजांची मूर्ती आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी शिवाजी. माझ्या मागे बघा काय कमाल धुकं पसरलंय. मगाशी काहीतरी दिसत होतं, आता काहीच नाही दिसत आहे. आता संध्याकाळ होत आले तर पूर्ण अंधार व्हायच्या आधी आम्ही उतरणार आहे, त्यामुळे आता आम्ही उतरायला घेतोय. चढताना खूप लॉक केलं आणि जे पण गोप्रो मधले शॉर्ट्स असतील ते सर्व टाकीन. उतरताना जास्त काय शूट नाही करणार. गोप्रो आणि आपला जो DJI ॲक्शन कॅम आहे त्याच्यातून. आणि भरले त्या आम्ही भाऊ पाणी भरून टाकू. बाकी बॉटल्स असतात तर मजा आली असती. ते खालचं भरू ना, नाहीतर झरनॅक्सचं आपण चेक केले ते. खूप लांब आहे भावा. तिथपर्यंत पोचायला नको काय. फोटो काढले नाहीत तुम्ही पॅचवर. काढू ना भाई. मी तुम्हाला पैसेच नाही पाहतो ना. कसं मी भरलेत नाही. मी पण नाही बसलो. आता भराल ना जेवणाला. माझ्याकडे कॅशच नाही. मित्रा मला तर वाटतं मी वडापाव खाऊन पण आता झोप मारली ना. नाही रे. अरे संध्याकाळी ना थंडी बिंडी असणार आणि मजबूत भूक लागणार. परत तरी अर्धा चढी. अरे मी हरिश्चंद्रावर अर्धा रस्ता आलेलो आणि परत गेलेलो. माहिती मी तुझी विसरलेलो. मी पळत गेलो. आपण नजारे बघतो ते नजर ठेवायला बघायचे. लवकर ये. मला तर वाटतं हा जो सगळ्यात डिफिकल्ट दाखवतात हा पॅच तो सगळ्यात इझिएस्ट आहे. अशा जागेवर आहे ना की तुम्ही एक्सपेक्ट पण नाही करणार की उतरायला रस्ता असेल उतरताना पण. म्हणजे एक पॉइंट सपोर्टवर आहे मी. महाकसम. म्हणजे एक पॉइंट पर्यंत आहे ना तुम्हाला रस्ता दिसत नाही, बट तुम्ही येताना नीट लक्ष दिलत ना तर तुम्हाला रस्ता तो नक्की दिसणार. आणि मागे मस्त सनसेट होतोय. ते भाऊ हे घे ना काठी. येशील ना. नाही भावा खाली. हा नक्की. आपल्याला एवढा वेळ लागलेला. आपला तो डिफिकल्ट वाला बॅच आणि तो सगळं कंप्लीट करून आपण आपल्या परत मंदिरात आलोय जिकडे सगळं आपण हे केलं. तिकडून चेंज केलं. मी हेड माउंट काढलं, चेस्ट माउंट लावलं जस्ट इन केस काहीतरी लागलं तर शूट करायला. आणि मी उतरताना जास्त व्लॉग बनवू शकणार नाहीये कारण बॅटरी कमी आहे. आणि मग मी उतरीन आणि त्यानंतर बाकी जे काही असेल काही मिस झालं असेल सांगा तर ते मला नक्कीच सांगा. वर माझी नजर गेली यार. वर ते बघा मस्त भाई प्लेनवालं हे आलंय. तिकडून आता उतरू. सनसेट पण झालाय कारण उजेड आहे बऱ्यापैकी. ते संपेपर्यंत आता अर्ध उतरून घेऊ भाई आम्ही. अंधार बघ असला झाला डेंजर. बऱ्यापैकी अंधार म्हणजे बऱ्यापैकी नाही पूर्णच अंधार झालाय. आम्ही टॉर्च आणि त्या प्रकाशावर उतरलोय जंगलातून मस्त. त्याचे अधूनमधून थोडेफार शॉर्ट्स आहेत ते मी टाकीनच. गोप्रोवर शूट केलंय थोडंफार कारण गोप्रोची पण चार्जिंग संपली. मी आता जास्त शूट न करणार कारण डोळ्यावर टॉर्च आली की कसं मला पुढचं नीट दिसत नाही. त्यामुळे मग
पुढे हे करू आपण, टॉर्च मारू आणि ब्लॉग नंतर करू कम्प्लीट. गावात मस्त भाई सेटअप मारलाय शेकोटीवाला. हे बघा बारीक बारीक जागेवर शेकोटी मारले मस्त. तुम्हाला मला चेहरा केवढा दिसतोय मला आयडिया नाही. इथे एक्स्ट्रा टॉर्च आहे ती मारते चेहऱ्यावर, कारण गावात आम्ही पोचलोय. गावात मस्त आलोय. गावात लाईट गेली आहे. गावात जो दादा होता त्याने आम्हाला गाईड केलं स्टार्टिंगचा रस्ता. तर ते त्याच्या घरी होतं, पाणी वगैरे प्यायलो. आता रिक्षा शोधते जायला कारण आम्ही खूप ड्रेन झालो. आणि आम्ही पोचलोय आता आमच्या घरी, म्हणजे आमचं बेस विलेज आणि आमचं बेस घर होतं तिकडे. आणि आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग पुढचा मी व्लॉगमध्ये ॲड करेन. खूप दमलोय यार, जास्त एनर्जेटिक व्लॉग नव्हता पण मी ट्राय करेन एनर्जेटिक बनवायला. कसं का आम्ही घरी आलो, घरी लाईट नव्हती. तर तिकडून फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो आणि आम्ही आलो ढाब्यावर खायला. एकदा आम्ही चायनीज वगैरे खाल्ले आणि बाकी अजून मग रात्रीसाठी म्हणजे परत आम्ही खाणार. आता रात्रच आहे तशी 10 वाजलेत, मग त्यानंतर आम्ही परत रात्री खाणार 12-1 वाजता. तर तेव्हासाठी आम्ही परत अजून खायचं घेतो, तर ते पण घेऊ थोड्या वेळात आणि निघू इथून. बाई यार खूप दमलोय. सकाळी उठलोय पण आता झाली आहे दुपार आणि सकाळपासून काही शूटच नाही केलंय कारण बाई फुल तंद्रीत होतो. आणि मला लक्षात पण नव्हतं की आता आउट्रो केला पाहिजे. ते सगळे लोक बोलले मला की अरे आउट्रो करायचं वगैरे, किंवा अर्ध्यांचा आउट्रो झालाय. तर मी बोललो हो भाई माझा करायचाच राहून गेला. आता डायरेक्ट आम्ही निघतोय इथून. नाश्ता वगैरे केला मस्त, फुर्सतमध्ये उठलोय. म्हणजे एवढी तशी प्रॉपर झोप नाही, आम्हाला वाटलं 12 वगैरे पर्यंत झोपू. 10लाच उठलो, फ्रेश वगैरे झालो. बाकीच्याने आंघोळ केली बट आम्हाला आलाय कंटाळा. तर आम्ही असेच चाललोय बघ. 10ला हा उठलाय, आम्ही उठलो लवकर. हे द्यायला आयफा मोड्स द्या. 9ला उठलो. आयफा मोड टाकलाय मी फिश टाइम मध्ये माझ्या. हा असंच आहे. आणलंय रे असं दे. आता इथून निघू आम्ही. 1-1:30 वाजलाय. तर आम्ही निघू इथून मस्त आणि घरी जाऊनच डायरेक्ट फ्रेश होईल. तर बाकी ब्लॉग बद्दल असेल ते मी घरी तुम्हाला फुर्सतमध्ये सांगेन. एक एंडला आता मी सगळं नीट टाकीन ते की काय काय गरजेचं आहे हा ट्रेक करण्यासाठी. कारण हा इझी ट्रेक तर अजिबात नाही आहे ना. मी हा मॉडरेट बोलीन की ह्यासाठी खूप तयारी लागते. तर तेच मी सगळं सांगेन नीट तुम्हाला एंडला. आणि भेटू मग एंडची मस्त क्लिप्स बघायला आपण. नमस्कार होम बॉईज. ट्रेक बिग संपलाय, सगळं संपलंय. तरी आता निघताना पण यांना काय ना काय करायचं ते बघा. हिमाचूच्या घरून त्यांनी सोडाच्या बाटल्या आणलेल्या. आता माझ्या घरी सोडा का असतो मला विचारू नका. आता सोडा फालतू प्रश्नांची सोडा उत्तरं हा देत नाही नाद आम्ही. खुळा करतोय तो. हे बघ 2 सोड्याच्या हे पकड. बॉटल तयार आहेत ती उडेला पाहिजे जरा सांभाळते. आणि आता जलजिरा मिक्स मारतोय तो. बघ कशी सोडा, बघ कशी पडली, बघ कशी बाहेर. पूत झाली पूत. जलजिरा बसला चाललाय बघ आता. अरे वर येतो सोडा. येऊ दे, मजा आहे मजा आहे मजा आहे मजा आहे. लिंबू पिळ. दुसऱ्या पॅकेट भोडा कोण तरी लवकर. तोंड लाव बाहेर जा. अरे सीट बेल्ट खोल. तोंड लाव. गोप 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 गोप. पूर्ण पॅकेट फोडलेलं आहेस ना एक. बाहेर कचरा नको टाकू. नाही टाकत आहे भाई मी. पूर्वाला सांग. आपला देश आपला मला प्रिय आहे, आपला आईसारखा आहे. पप्पासारखं काय पप्पा सारखं काय आहे आता. हे पकड ना पूर्ण दुसरी पुडी. पुड्या बिड्यांचं वय बघ यांचं पोरांचं काय. गॅस पुडी. अजून एक फाड. गाडीने निघालोय, हाफवे पोहोचलोय आणि आपण वडापाव घेतलाय जरा मध्ये खायला. घरी जेवायला जाऊ पण त्यामध्ये असं थोडा काहीतरी झालं पाहिजे म्हणून वडापाव घेतलाय. यो व्हॉट्स अप होम बॉयज. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. बट त्याच्या आधी मला काहीतरी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगायचं आहे की तुम्ही हा ट्रेकचा पूर्ण व्लॉग बघितला असेल. तर मला नाही माहिती तुम्हाला व्हिडिओ बघून तो इझी वाटलाय, मॉडरेट वाटलाय की डिफिकल्ट वाटलाय. बट मी जेन्युअनली सांगेन तर ट्रेक तसा बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे. जर हा ट्रेक तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे ना तर तुम्ही मेंटली आणि फिजिकली तेवढेच स्ट्रॉंग पाहिजे. सर्वात आधी मी या ट्रेकला 2 पार्टमध्ये डिवाइड करीन. म्हणजे कारण हा ट्रेकसाठी यायला 2 रस्ते आहेत, एक बदलापूरवरून एक पनवेलवरून आहे. ते रस्ते एक पॉइंट पर्यंत येऊन मिळतात. तर त्या पॉइंट पर्यंत हा ट्रेक बदलापूरच्या वेने तरी बघितला कारण आम्ही तिकडूनच केलाय. तर तुम्हाला हा ट्रेक खूप लांब आहे. तुमचा स्टॅमिना टेस्ट करणार आणि तुमचा स्ट्रेंथ, तुमचा एन्ड्युरन्स टेस्ट करणार.
कारण तिथल्या पार्टला यायला आम्हाला अराउंड 2-3 तास लागले असतील, मला एक्झॅक्ट आता आठवत नाही, पण 2-3 तास लागले असतील. आणि त्याच्या पुढे जो ट्रेक आहे तो ट्रेक आहे पूर्ण रॉक पॅचेस आहेत तिकडून, मग बऱ्याच जागेवर तो अजून डिफिकल्ट होतो. स्ट्रेंथ वाईज मी बोलेन की, किंवा ट्रेकिंग वाईज रॉक वाले पॅचेस आहेत त्यामुळे, की जिकडे तुम्हाला नीट ग्रिप करून चालणं आहे, त्याच्यामुळे तो ट्रेक तिथून डिफिकल्ट होतो. आणि त्याच्या आधी जो डिफिकल्ट आहे तर तो लेंथ वाईज डिफिकल्ट आहे. तर हा ट्रेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात म्हणजे मी मेंटली स्ट्रॉंग हवेत तेवढे, कारण तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स हवा. जेव्हा मी मेंटली स्ट्रॉंग म्हणतो तेव्हा तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स हवा. तुमच्या मनामध्ये भीती नसावी हाईटची, की अरे इथून हे काय, ओव्हर थिंक नाही केलं पाहिजे तुम्ही कशाबद्दलच. आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या टीममेट्सवर विश्वास ठेवला पाहिजे, आणि जे पण तुम्ही डिसिजन्स घ्याल रूट्स बद्दल किंवा कसं जायचंय, कुठे थांबायचंय, हे तुम्ही सर्वांनी मिळून घेतले पाहिजे. त्यामध्ये कोणावरच कशाबद्दल ब्लेम नाही केला पाहिजे, की अरे तू असं केलंस, मग तू बोललास म्हणून हा रस्ता घेतला तर आपण ह्या रस्त्यावर चुकलोय. हे सर्व नको, ह्याच्यात बरीच एनर्जी वेस्ट होते, एक टीम बॉन्ड तुटतो. आणि जेव्हा मी म्हणतो की हा ट्रेक तुम्हाला फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे, तुम्हाला फिजिकली टेस्ट करतो, त्याच्यामध्ये तुमचं मोबिलिटी पण येतं, तुमचं एन्ड्युरन्स, तुमचा स्टॅमिना, हे सर्व चेक करतं. तुम्ही किती फ्लेक्सिबल आहेत, कारण बऱ्याच जागेवर तुमचे रॉक पॅचेस मध्ये बऱ्याच जागेवर थोडं तुम्हाला बॉडी फ्लेक्सिबल असावी लागते, तुमचा होल्ड नीट असला पाहिजे. ते सर्व तुम्ही आधी ट्रेकिंग केलेलं असेल सिमिलर जागेवर किंवा दुसऱ्या कुठल्याही जागेवर, जे लांब ट्रेक्स आहेत वगैरे, तर तुम्हाला हा खूप ट्रेक चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. कारण बऱ्याच लोकांनी हा ट्रेक मधून क्विट केलाय, काही काही लोकांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच ट्रेक हा पूर्ण सर केलेला आहे, कम्प्लीट केलेला आहे. तर तेच आहे की तुम्ही पूर्ण स्ट्रॉंग पाहिजे तेवढेच. कारण कधी कधी असं होतं की खूप लेट होतो चढायला, त्यामुळे येताना अंधार होतो, त्यामुळे अंधारात पण तुम्ही तेवढेच काम पाहिजे, तुमची तयारी हवी. आणि तयारी बाकी गोष्टींची म्हणेन तर मी शूज चांगले हवेत, सर्वात आधी शूज चांगले हवेत, कारण दगडांवर ग्रिप करायला काय काय जागा लूज माती आहे, तर तिकडे तुम्हाला ग्रिप करायला शूज चांगले हवेत. त्याचसोबत टॉर्च हवा. आणि सर्वात मेन म्हणजे जर तुम्ही पावसाळ्यानंतरच्या सीझन मध्ये, म्हणजे नोव्हेंबर पासून जानेवारीवाल्या सीझन मध्ये जातायत, तर पाणी खूप गरजेचं आहे. आता आम्ही ट्रेक डिसेंबर मध्ये गेला, डिसेंबर लास्ट वीक, तर त्यामुळे ऊन बरंच होतं, ऊन येऊन जाऊन होतं, थंडी तशी काय एवढी वाटत नव्हती, पण उन्हामुळे बरंच डिहायड्रेट व्हायला होत होतं, कारण ट्रेकचा डिस्टन्स पण तेवढाच आहे. पाणी कमी होतं तसं, काय काय जागेवर आहे पाणी, बट ज्या पण जागा आहेत त्या वर आहेत. एक किल्ल्याच्या टॉपला जागा आहे तिथे आहे, आणि मध्ये जे एक, मंदिर दाखवलं मी, शंकरचं मंदिर आहे तिथे, ती गुफा आहे जिकडे सगळे कॅम्प करतात, तिकडे एक कोपऱ्यात भांडं ठेवलेलं असतं, गावकऱ्यांनी ते भांडं ठेवलेलं आहे, तिकडे थेंब 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 पाणी येतं. बट तुम्ही स्वतःचं पाणी कॅरी केलेलं बेटर आहे. क्रॅम्प्स येऊ शकतात डिहायड्रेशनमुळे किंवा असं, तर तुम्ही त्यासाठी पाणी नीट कॅरी केलं पाहिजे. आणि प्लस खायच्या गोष्टी सुद्धा कॅरी करा. ओव्हरवेट ठेवू नका बॅग, असं काहीतरी डिसेंट एक अमाऊंट मध्ये ठेवा, की कमीही पडणार नाही आणि उगाच वजन सुद्धा वाढणार नाही. वेट आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा नीट. तर हा ट्रेक खूप मस्त आहे तसा. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. काही वाटत असेल काही चेंजेस असावेत ब्लॉग मध्ये, तर नक्कीच कळवा. आणि आम्हाला तर मजा आली आहे ट्रेकला. तुम्हाला काही ट्रेक बद्दल डिटेल्स हवे असतील तर तुम्ही मला इन्स्टावर किंवा युट्यूबच्या किती कमेंट्स मध्ये मला सांगू शकता. मी इन्स्टा हँडल माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर अजून ब्लॉग्स येतील ते नक्की बघत राहा.